नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. न्यू सिलेबस मधील मॅथमॅटिक्सचा आपण फोर्थ लेसन पाहणार आहोत. पॅटर्न्स यामधील एक्सरसाइज नंबर 4. तर प्रॅक्टिस सेट 4.1 4.2 आपली पाहून झालेली आहे. तर आज आपण एक्सरसाइज 4 पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व विषयाच्या स्वाध्यायाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाते. तर मग या एक्सरसाइजला सुरुवात करूया. यातील फर्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द टेबल बिलो. हा एक पॅटर्नचाच प्रकार आहे. यामध्ये आपण निरीक्षण करून घेऊया. पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला दिलेला आहे 2, त्यामध्ये 2 डॉट दिलेले आहेत. त्यानंतर आहे 5, त्यानंतर 10 आणि 17 डॉट दिलेले आहेत. तर यामध्ये पाहूया, आपल्याला 2 डॉटमध्ये आपण 3 मिळवले तर आपल्याला पुढचा नंबर मिळून जातो किंवा पुढचा पॅटर्न मिळून जातो. मग या 5 मध्ये आपल्याला अजून 5 मिळवले तर पुढचा 10 हा नंबर किंवा हे डॉट्स मिळतात. 10 मध्ये परत 7 आपण ऍड केले तर आपल्याला 17 डॉट मिळून जातात. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं आहे का, 2 मध्ये आपण ऑड नंबर मिळवत जाऊ तेव्हा आपल्याला पुढचा नंबर मिळतो. यामध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. एक तर आपल्याला पुढचा नंबर काढायचा आहे आणि हे डॉट्स कसे अरेंज केलेले आहेत ते देखील आपल्याला पाहायचं आहे. तर पाहूया, 17 च्या नंतरचा आपल्याला ऑड नंबर कोणता येईल? 9. म्हणजे 17 मध्ये 9 जर ऍड केलं तर पुढचा नंबर आपल्याला मिळून जाईल. तो किती येईल? 26. आता या डॉट्सची अरेंजमेंट बघूया. पहिल्या बॉक्समध्ये 2 डॉट्स एकावर एक दिलेले आहेत. दुसऱ्या डॉटमध्ये आता बॉक्स दुसरा आहे म्हणून या ठिकाणी 2 लाईन्स बनवलेल्या आहेत आणि 1 डॉट शिल्लकचा साईडला दिलेला आहे. तिसऱ्या बॉक्समध्ये 3 लाईन बनवलेल्या आहेत आणि साईडला 1 डॉट दिलेला आहे. चौथ्या लाईनमध्ये 4 डॉट्सच्या लाईन केलेल्या आहेत आणि साईडला 1 डॉट दिलेला आहे. मग आता हा बॉक्स येईल 5वा. मग 5व्या बॉक्समध्ये आपल्याला 5 लाईन तयार कराव्या लागतील आणि साईडला 1 डॉट द्यावा लागेल. म्हणून 26 ची अरेंजमेंट आपण या पद्धतीने केलेली आहे. आता 6व्या बॉक्समध्ये पाहूया, 26 प्लस पुढचा ऑड नंबर आहे 11, यांची टोटल येईल 37. याची अरेंजमेंट आता 6वा बॉक्स आहे म्हणजे आपल्याला 6 लाईन्स या ठिकाणी आपण बनवलेल्या आहेत आणि 1 डॉट साईडला दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर या ठिकाणी देता येईल. सेकंड क्वेश्चन पाहूया. The figures showing hexagonal numbers are drawn below. Draw them in your notebook. What is the next number in this figure? It with the help of the figure. आता हा देखील क्वेश्चन मागच्या क्वेश्चन सारखा सोडवायचा आहे आणि त्याच गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. सुरुवातीला आपण आकृतीचं निरीक्षण करून घेऊया. यामध्ये आपल्याला 1 डॉट दिलेला आहे सुरुवातीला. त्यानंतर दुसऱ्या इमेजमध्ये आपल्याला मिडलमध्ये आपल्याला 3 डॉट दिलेले आहेत. पुढच्या इमेजमध्ये आपल्याला 5 डॉट दिलेले आहेत आणि मोठ्या इमेजमध्ये आपल्याला ते 9 डॉट्स दिलेले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे का, या ठिकाणी आपल्याला ऑड नंबर दिलेले आहेत. 1, दुसऱ्या इमेजमध्ये 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7. मग आपल्याला जी इमेज तयार करायची आहे त्यामध्ये आपल्याला 9 डॉट्स मिडलमध्ये घ्यावे लागतील. आता टोटल नंबर्स पाहूया. यामध्ये आपल्याला काही कॉमन किंवा आपल्याला लक्षात येण्यासारख्या गोष्टी मिळतात का? पहिल्या इमेजमध्ये 1 डॉट्स आहेत, दुसऱ्या इमेजमध्ये 7 आहेत, तिसऱ्या इमेजमध्ये 19 आहेत आणि चौथ्या इमेजमध्ये 37 आहेत. आता यावरून तर आपल्या लक्षात काहीच येत नाहीये, परंतु जे मिडलचे डॉट आहेत त्यावरून आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी ऑड नंबर्स दिलेले आहेत. 1, 3, 5, 7 आणि पुढचा आपला जो येणार आहे आन्सरचा तो त्याला किती डॉट्स येणार आहेत? 9. आता हे तर मिडलची रो आपल्याला कळाली. आता साईडचे किती घ्यायचे आहेत ते पाहूया. पहिल्या इमेजमध्ये 1 डॉट आहे, दुसऱ्या इमेजमध्ये 2 लाईन्स बनवलेल्या आहेत. वरती 2 किंवा खाली 2, आपण कशाही घेतलं तरी वरती 2 किंवा खाली 2 येतात. त्यानंतर येतात 3 लाईन, तिसऱ्या इमेजमध्ये 3 लाईन, चौथ्या इमेजमध्ये 4 लाईन, मग 5व्या इमेजमध्ये किती येतील? 5 लाईन्स येतील. आता आपण हे ड्रॉ करायला घेऊ म्हणजे आपल्याला हे लक्षात येऊन जाईल. आपण सुरुवातीला हे डॉट्स किती घेतलेले आहेत? 9 घेतलेले आहेत. त्यानंतर वरची लाईन 8 डॉट्सची असणार आहे. त्याच प्रकारे खालची देखील लाईन 8 डॉट्सची असणार आहे. आता त्यानंतर पुढची लाईन असणार आहे 7 डॉटची. त्याचप्रमाणे खाली देखील आपल्याला 7 डॉटची लाईन्स करून घ्यायची आहे. त्यानंतर 6 डॉटची आणि खाली देखील 6 डॉटची.
आणि लास्ट लाईन येईल आपली 5 डॉट्सची, वरती 5 आणि खाली 5. आता ही इमेज 5वी आहे, हे डॉट्सचा पॅटर्न 5वा आहे, म्हणून या ठिकाणी 5 लाईन्स आपण करून घेतलेल्या आहेत. मग आता हे टोटल डॉट्स किती होतात ते आपण काउंट करून लिहून घेऊया आणि हे कशा पद्धतीने आलेले आहेत परत एकदा पाहून घेऊया, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल आणि क्लिअर होईल. लाईन्स दिलेल्या आहेत, 4 लाईन्स दिलेल्या आहेत आणि आपण आता पुढच्या इमेजला किती घेतलेल्या आहेत, 5 घेतलेल्या आहेत. या गोष्टी लक्षात घ्या. मग हे टोटल डॉट्स किती झालेले, हे 61 डॉट्स टोटल झालेले आहेत. आलं लक्षात. थर्ड क्वेश्चन पाहूया. ऑब्झर्व द नंबर पॅटर्न अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर्स. नंबर्स आर 2, 9, 28, 65. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला आधी हे लिहून घेऊया आणि हा पॅटर्न कसा आहे तो पाहून घेऊया. या ठिकाणी क्यूब प्लस 1 चा हा पॅटर्न आहे. 1 चा क्यूब 1 प्लस 1 म्हणजे किती येईल, 2 येईल. त्यानंतर 2 चा क्यूब किती येईल, 8 येईल. प्लस 1 किती होईल, 9 म्हणजे आपल्याला सेकंड नंबर मिळेल. आता त्यानंतर 3 चा क्यूब प्लस 1 किती होईल, 28. 4 चा क्यूब प्लस 1 किती होईल, 65. मग त्याप्रमाणे आपल्याला पुढचे नंबर काढायचे आहेत, पुढचे 3 नंबर्स काढायचे आहेत. 5 चा क्यूब प्लस 1 किती होईल, 126. त्यानंतर 6 चा क्यूब प्लस 1 किती होईल, 216. आणि 7 चा क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 344. मग आपण हे उत्तर व्यवस्थितरित्या लिहून घेऊया. 126 सेकंड नंबर, 217 आणि थर्ड वन इज 344. आलं लक्षात. फोर्थ क्वेश्चन आहे. राईट द फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर्स. व्हॉट इज द 10th ट्रायंग्युलर नंबर. आता या एकाच क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. एक तर तुम्हाला ट्रायंग्युलर नंबर कसा काढायचा, किंवा ते पाठ असतील तर उत्तमच, पण तो कसा काढायचा ते माहीत असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला 5 हे ट्रायंग्युलर नंबर्स काढायचे आहेत आणि 10th आपल्याला विचारलेला आहे. तर आपण सुरुवातीला याचा फॉर्म्युला बघून घेऊया. TN इज इक्वल टू n+1 डिवायडेड बाय 2. हा झाला फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण पहिले 5 ट्रायंग्युलर नंबर्स काढून घेऊ. या ठिकाणी ते सविस्तररित्या दिलेले आहेत, व्यवस्थित काळजीपूर्वक पाहून घ्या. ज्यांना ट्रायंग्युलर नंबर्स लर्न आहेत ते उत्तमच आहे, आणि ज्यांना नाहीत त्यांनी या सूत्रांना सोडून घेतलं तरीही चालेल. यांची किंमत काय आहे, फर्स्ट नंबर काढायचा आहे म्हणून आपण 1 घेतलेले आहे. 1 + 1 डिवायडेड बाय 2 याचा ट्रायंग्युलर नंबर येणार आहे 1. यांची किंमत आपण 2 घेतलेली आहे, तर याचा ट्रायंग्युलर नंबर येणार आहे आपल्याला 3. थर्ड ट्रायंग्युलर नंबर इज 6. आता तुम्ही या सूत्रानुसार त्या यांची किंमत 3 ठेवून, 4 ठेवून, 5 ठेवून काढून घ्या. मी डायरेक्ट या ठिकाणी देत आहे. फोर्थ ट्रायंग्युलर नंबर इज 10 अँड फिफ्थ ट्रायंग्युलर नंबर इज 15. तर आपल्याला हे 5 ट्रायंग्युलर नंबर सुरुवातीला भेटलेले आहेत, तर आपल्याला 10वा ट्रायंग्युलर नंबर काढायचा आहे. तर त्यासाठी आपण परत हे सूत्र लिहून घेऊया. n+1 डिवायडेड बाय 2. यांची किंमत किती आहे, 10. म्हणजे आपल्याला 10वा नंबर काढायचा म्हणून या ठिकाणी 10 लिहिलेला आहे. 10+1 डिवायडेड बाय 2. 10 मल्टिप्लाय बाय 11 डिवायडेड बाय 2. 110 डिवायडेड बाय 2 याचं डिवायडेशन करून घेऊया. आन्सर काय आलेला आहे, 55. आन्सर इज 10th ट्रायंग्युलर नंबर इज 55. आलं लक्षात. Fifth question. What number series is formed if the counting numbers are added in ascending order? आता काउंटिंग नंबरला आपण असेंडिंग ऑर्डरने लावलं तर त्याची सिरीज काय येणार आहे. यामध्ये देखील ट्रायंग्युलर नंबरच येतात. कोणत्याही काउंटिंग नंबर्सची आपण ॲडिशन केली, सलग काउंटिंग नंबर्सची, तर त्याची ॲडिशन ट्रायंग्युलर नंबर्सच येतात. तर या ठिकाणी काउंटिंग नंबर 1, 2, 3, 4, 5 हे दिलेले आहेत. मग 1 इज इक्वल टू 1, 1 + 2 इज इक्वल टू 3, 1 + 2 + 3 इज इक्वल टू 6,
आणि हे अशी सिरीज. आता या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केलं तर 1, 3, 6, 10, 15 हे काय आहे, ट्रायंग्युलर नंबर आहेत. मग आन्सर काय येईल, द सिरीज फॉर्म्ड इज द ट्रायंग्युलर नंबर सिरीज. आलं लक्षात. 6th क्वेश्चन आहे, राईट द सिक्वेन्स ऑफ नंबर्स फॉर्म्ड बाय ॲडिंग द ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. एक्झाम्पल, स्क्वेअर नंबर्स 1, 1 + 3, 1 + 3 + 5. आता या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल, आपल्याला जर ऑड नंबरची आपण ॲडिशन केली आणि ते 1 पासून स्टार्ट असतील तर या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर नंबर मिळून जातील. आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे 1 + 3. आता बघूया ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. आता हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत, 1, 3, 5, 7, 9. पण काही फॉर्मॅलिटीज असतात, त्यासाठी मी या ठिकाणी ते दिलेलं आहे. तर आता ही सिरीज आपण लिहून घेऊया. 1 = 1. सेकंड नंबर येईल 1 + 3 = 4. आता हा काय झाला, स्क्वेअर नंबर. त्यानंतर पुढचा स्क्वेअर नंबर तसाच काढायचा आहे. 1 + 3 + 5 = 9. 1 + 3 + 5 + 7 = 16 आणि 1 + 3 + 5 + 7 + 9 = 25. हे काय आहे, स्क्वेअर नंबर. म्हणून आन्सर इज स्क्वेअर नंबर सिरीज 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 5 स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट्स तुम्हाला पाठ असणं तितकंच आवश्यक आहे. नसतील पाठ तर करून घ्या. 7th क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सम ऑफ 1 + 2 + 3 आणि यापुढे आपल्याला नंबर्स दिलेले आहेत. आता या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, काही नंबर्स दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे की या सर्व नंबर्सची ॲडिशन किती होणार आहे. मग आता तुम्ही हे करत बसणार आहात का, नाही. त्यासाठी एक ट्रिक आहे. जे काही नंबर्स दिलेले आहेत चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने हे नंबर्स आहेत, असेंडिंग डिसेंडिंग. तर यातला सर्वात मोठा नंबर आपल्याला पाहायचा आहे. तर यातला सर्वात मोठा नंबर कोणता आहे, 50. मग 50चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. तर मग आपल्याला या सर्व नंबर्सची असेंडिंग आणि डिसेंडिंग मिळून जे काही सर्व नंबर्स होतात त्या सर्व नंबर्सची आपल्याला ॲडिशन मिळून जाईल. एकदम सोपी ट्रिक आहे. आता या ठिकाणी आपल्याला 50 हा सर्वात मोठा नंबर दिसतोय, तर या 50चा आपण स्क्वेअर करूया. 5चा वर्ग 25, मग 25ला पुढे आपल्याला 2 झिरो लावायचे आहेत. हे पण किती सोपं आहे. म्हणून आपल्याला आन्सर किती आलेला आहे, 2500. पीक नंबर कोणता आहे, आता परत त्याचं तुम्हाला विश्लेषण देत आहे. आधीच आन्सर दिलेला आहे, परत विश्लेषण पाहूया. पीक नंबर कोणता आहे, 50. आता हे तुम्ही एकदा व्यवस्थित पाहून घ्या. मग आन्सर काय येईल, द सम ऑफ द सिरीज इज 2500. आलं लक्षात. आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.